लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसला आणि त्याचे हादरे आता जाणवू लागले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दाखवली आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बघूया याच संदर्भातला रिपोर्ट। या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा धुव्वा उडाला आणि त्यानंतर त्याचे पडसाद उमटले ते असे। पक्षाच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय जाहीर केलाय। निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत। फडणवीसांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपपासून महायुतीपर्यंत सर्वांचीच धावाधाव सुरू झाली। भाजपच्या नेत्यांनी तातडीनं पत्रकार परिषदही घेतली, तर एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेलेल्या शिंदेंनी फडणवीसांशी फोनवरून चर्चा केली। देवेंद्रजी ही त्यागाची आणि नेहमीच त्यांची भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्त्वाची असते आणि आहे। सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। त्यांच्या मनात आलेलं एक दुःख आणि त्या दुःखातनं त्यांनी व्यक्त केलेली भावना होती, हे केंद्रांना मी पहिले चर्चा करील, केंद्राशी बोलील, नंतरच माझ्या त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाचा त्या ठिकाणी कुठला विचार करील। तो आम्ही पराभवाने आणि यशापयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही। आमची जबाबदारी सामूहिक आहे आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन, कारण आम्ही टीम म्हणून काम केलं, यापुढे देखील टीम म्हणून काम करणार। या सगळ्या घडामोडींमध्ये फडणवीसांच्या जवळचे मानले जाणाऱ्या मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। त्यांनी म्हटलंय, केवळ एका व्यक्तीची रेषा लहान करण्याच्या खटाटोपात पक्षाचं नुकसान केलं। दुसरीकडे मवियाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल केलाय। त्यांनी जे पेरलं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी विष पेरलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातली राजकीय सभ्यता व संस्कृतीला काळीमा फासणारं काम केलेलं आहे। मी सकाळीच म्हणालो, पेशवे काळामध्ये एक आनंदीबाई होत्या बरं का, तसे हे सगळे राजकारणातल्या आनंदीबाई आहेत। कारस्थानं करणं, कपट करणं आणि आपला स्वार्थ साधणं या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यांना नेतृत्व करण्याची राज्याची उत्तम संधी होती, त्याने ती गमावली। आज महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा सांगेल आणि त्यासाठीचे मतदान झालं आहे। देवेंद्र फडणवीस फार मोठे नेते आहेत, त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे, म्हणून मला विश्वास आहे की ते पळून जाण्यात त्यांना स्वारस्य आहे किंवा जातील, पद सोडून जातील असं मला वाटत नाही, किंवा त्यांच्यासारख्या जिगरबाज नेत्यांनी जाऊही नाही। मतांचा फार काही फरक पडला नाही आहे। आकडेवार काही झाली असेल, वाढले असतील, आमचे त्यांचे कमी झाले असतील, तर आपण तसाच विचार ठेवून त्यांनी पुढं काम करावं आणि जे आता पार्लमेंटमध्ये निवडणुकीमध्ये जे झालं तसाच निकाल लागस्तोवर त्यांनी थांबावं। देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय, कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात, ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल। भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ
विनोद तावडे यांचं नाव, तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल, परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्रीपदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही. 2019 मध्ये महाराष्ट्रात 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची या निवडणुकीत एक आकडी संख्येपर्यंत घसरण झालीय. महायुतीची धुरा एक प्रकारे फडणवीस यांच्या खांद्यावरच होती, पण कमकुवत वाटणाऱ्या मवियानं बलाढ्य महायुतीला धूळ चारली. या निवडणुकीतला भाजपचा स्ट्राईक रेट केवळ 32% आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 46%, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा 25% आहे. महायुतीच्या या पराभवाचं खापर फडणवीस यांच्यावरच फोडलं जात आहे. याची जाणीव असणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा देण्याचं अस्त्र उपसलंय. 2022 मध्ये फडणवीसांची इच्छा नसताना केवळ वरिष्ठांच्या आदेशामुळे त्यांना सरकारमध्ये सहभागी होत दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली होती. आता सरकारमधून बाहेर पडून पक्ष संघटनेसाठी काम करण्याची फडणवीसांची इच्छा पक्षश्रेष्ठी मान्य करतात का, हा प्रश्न आहे. तसं झालं तर फडणवीसांकडे कोणती नवी जबाबदारी सोपवली जाणार याबाबतही उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.